बरं का मुलांना, मी तुमच्यासाठी नवीन चॅनल घेऊन आले. माझ्या चॅनलचं नाव आहे आजीबाईचा बटवा. आजीबाईच्या बटव्यात औषधं असतात आणि इतरही खूप जादुई गोष्टी असतात आईच्या बटव्यात, आजीच्या बटव्यात. आणि आजीजवळ निरनिराळ्या गोष्टी, युक्त्या त्या पण असतात. तर ते सगळं मी तुम्हाला रोज एक एक गोष्ट, दोन दोन गोष्टी करून सांगणार आहे आणि सांगते पण. तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा, गोष्टी ऐकत चला, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा. तर आजची जी गोष्ट आहे ना, ज्या मुलाची मी सांगणार आहे, त्या गोष्टीचं नाव आहे जिद्द. जिद्द म्हणजे काय तर चिकाटी, म्हणजे एखाद्या गोष्टीसारखी सारखी प्रयत्न करत राहणं. कितीदाही अपयश आलं तरी प्रयत्न सोडायचे नाही. प्रयत्न करायचे आणि करायचे आणि शेवटी ती गोष्ट मिळवायचीच. तर त्याला जिद्द म्हणतात. तर ही अशी जिद्द नावाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अमेरिकेतल्या मुलाची गोष्ट आहे बरं का. त्याचा जन्म 1809 साली झाला. त्याचं नाव अब्राहम असं होतं त्याचं नाव बरं का. त्याचं लहानपण खेळण्या बागडण्यात गेलं, लहान इतर मुलांसारखं. पण वयात तो 20-25 वर्ष झाल्यानंतर त्याचं रक्त सळसळायला लागलं आणि त्याला आपण काहीतरी करावं वाटायला लागलं, नोकरी धंदा. मग त्यांनी एक धंदा सुरू केला बरं का. भरपूर भांडवल घातलं त्या धंद्यात, पण तो धंदा काही चालला नाही आणि त्या धंद्यात त्याला अपयश आलं. आता काय करायचं. पण तो काही मुलगा निराश झाला नाही. तो म्हणाला नाही तर नाही, दुसरा धंदा करू. त्याने आणखीन एक धंदा सुरू केला, पण त्यातही त्याला यश आलं नाही. मधल्या काळात तिथं स्टेट लेजिस्लेचरच्या निवडणुका झाल्या बरं का. त्या निवडणुकीसाठी तो उभा राहिला, पण त्याच्यातही तो पराभूत झाला, निवडून आला नाही. तर आता काय झालं, त्याचं एका मुलीवर प्रेम बसलं आणि त्यांचं लग्न होणार होतं. पण ते लग्न व्हायच्या आधीच त्या मुलीचं मरण झालं, मृत्यू पावली ती मुलगी. आणि मग त्याला नैराश्याचा आजार झाला. तो मानसिक आजाराने खूप त्रस्त झाला आणि त्या ह्याच्यात त्याची बरीच वर्ष निघून गेली. पण मग औषध पाणी घेतल्यानंतर त्याला बरं वाटायला लागलं. तो पुन्हा निवडणुकीसाठी उभा राहिला, पण परत तो विजयी झालाच नाही. बघा, हां, कितीदा अपयश आलं तरी त्याचा आपलं प्रयत्न करणं चालूच आहे. याच्यासाठी मला एक उदाहरण सुचलं, कविता ती सांगते बरं का तुम्हाला. नीड का निर्माण फिर नेह का आव्हान फिर, अशी एक हिंदी कविता आहे बरं का. तर याचा अर्थ काय आहे, पक्षी जे असतात ना, ते घरटं बांधतात आणि त्यात राहतात. पण वादळ आलं की ते घरटं त्यात पडून जातं, विस्कटून जातं, मोडून जातं. पण पक्षी रडत बसत नाहीत, प्रयत्न सोडत नाहीत. ते परत घरटं बांधतात, परत वादळ येतं आणि परत घरटं परत पडत जातं. असं नेहमी होत राहतं. म्हणून कवी म्हणतो, नीड का निर्माण फिर, परत 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 तो घरटं बांधतो. आणि नेह का आव्हान फिर, आणि वादळाचं आव्हान तर सारखंच येत असतं. तर पण पक्षी कधीच तक्रार करत नाहीत आणि त्यांचे प्रयत्न सोडत नाहीत. तर तसाच हा मुलगा होता बरं का. हा अगदी चिकाटीने परत 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 प्रयत्न करायचा आणि कितीदाही अपयश आलं तरी तो म्हणायचा, अपयश म्हणजे सगळं संपलं असं थोडंच असतं. अपयश ही पुन्हा संधी मिळाली आपल्याला पुन्हा दुसरं काही करण्याची, असं म्हणून तो परत प्रयत्न करायचा. असं म्हणून तो परत 3दा-4दा निवडणुकीला उभे राहिला, पण तो काही निवडून आला नाही. असं करता करता त्याची वयाची 56 वर्ष झाली. 56व्या वर्षी पण तो परत निवडणुकीला उभा राहिला. पण ये रे माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगला असंच झालं. शेवटी 60व्या वर्षी 1860 साली तो निवडणुकीला उभा राहिला
आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. तर असा जिद्दी मुलगा, त्याच्या जिद्दीला, चिकाटीला, कष्टांना त्रिवार वंदन करून ही गोष्ट आपण पुरे करूया. आपणही आपल्या जीवनात अशी जिद्द ठेवायला पाहिजे, हो की नाही? आवडली ना गोष्ट? तर नेहमी माणसाने अपयशाने खचून न जाता आपले प्रयत्न चालूच ठेवले पाहिजेत आणि मग त्याला कधी ना कधीतरी यश हे मिळतंच मिळतं, हे आपण नक्की ध्यानात ठेवायचं. तर अशी ही छान गोष्ट मी तुम्हाला सांगितली. आवडली ना गोष्ट? मला माहिती आहे माझ्या गोष्टी तुम्हाला खूप आवडतात.